बाळासाहेब काय सांगाल, ज्या पद्धतीने आपण जर पाहिलं असेल तर जिल्हा परिषद निवडणुकांची रणधुमाळी माड्यामध्ये सुरू आहे. एकीकडे भाजपाला टक्कर देण्यासाठी एक अनोखी युती आज घोषणा झाली. 2 सेना आणि 2 राष्ट्रवादी एकत्रित येत आहेत. त्याचं नेतृत्व खासदार आणि आमदार महोदय करतात. कसं पाहताय? काय मला ते काय फार विशेष वाटत नाही, कारण आता कशाचाच मेळ लागना, त्यामुळे सगळे पक्ष आपल्या जवळ ठेवून कुठल्या पाहिजे त्याच्या चिठ्ठ्या वाटायचं काम चालू आहे. कशा पद्धतीने या निवडणुकीला सामोरं जात आहे आपण आणि काय विजन असणार? आम्ही विकासाच्या मुद्द्यावर पहिल्यापासून निवडणुका सगळे केलेल्या आहेत आणि इथून पुढच्या सुद्धा निवडणुका विकासावरतीच लढणार आहे. राज्यामध्ये आणि देशामध्ये भारतीय जनता पार्टी सरकार आहे. ह्या राज्याचे मुख्यमंत्री सक्षमपणे आमच्या पाठीमागे उभा आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री आमच्या पाठीमागे ठामपणे उभा आहे आणि मला खात्री आहे की या तालुक्यातली मतदारसंघातली जनता एकदा फसल, रोज उठून फसणार नाही. कुठं तर आपण सातत्यानं भाषणामध्ये देखील आता उल्लेख केला, जनता एकदा फसल, आता ह्याच्या पुढे फसणार नाही. कशा पद्धतीनं जनतेला भूलथापा मारून ही सत्ता माड्याची मिळवण्यात आली? एकंदरीत एकंदर 3,500 रुपयाचं गाजर दाखवलं आणि आता पुन्हा लोकांनी विचारल्यानंतर आधी इतरांनी देऊ द्या, मी तुमचा फायदा करून देतोय, माझ्यामुळं दर वाढतोय, अशा बोगस गोष्टी बोलल्या जातात आणि त्या गोष्टीत काय अर्थ नाही. द्यायचं असलं ज्यानं जाहीर केलंय त्यानं द्यावं, कशा लोकांना फसवावं. ज्या पद्धतीने बाळासाहेब सांगितलं जात आहे, माणेगाव जिल्हा परिषद गटामध्ये एकेकाळी आपल्या जवळपास 30 ते 32 वर्षापासून असलेले सहकारी, जे की बाजार समितीचे उपसभापती होते सुहास काका पाटील, आणि आता आपल्याकडे आले ते शिवाजीराव सावंत यांचे पुत्र पृथ्वीराज भाया यांना उमेदवारी आपली दिलेली आहे अधिकृत. पण कुठेतरी असा देखील जनतेमध्ये संभ्रम झालाय की सुहास काका पाटील हे कुणाचे उमेदवार आहेत? जनतेमध्ये संभ्रम आहे काय? तुमच्या मार्फत मी जनतेचा संभ्रम दूर करतो. सुहास काका हे आमचे जुने सहकारी होते. आज ते पर्यायाने विरोधी पक्षामध्ये जाऊन ते उमेदवारी त्यांनी घेतलेली आहे. आम्ही आमच्याकडून भारतीय जनता पार्टीकडून पृथ्वीराज भाया सावंत यांना उमेदवारी दिली. त्यांनी विधानसभेला आमचं प्रामाणिकपणे काम केलेलं होतं. माणेगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये त्यांनी सन्माननीय पालकमंत्री महोदयांनाही विनंती केलेली होती आणि पक्षाने ठरवलं की त्यांना जिल्हा परिषदेची उमेदवारी माणेगावमध्ये द्यायची होती. ते कदाचित त्या अडचणीमुळं आमचे जुने सहकारी जरी असले तरी ते आज समोरून उभा आहेत. पण मी आपल्या निमित्ताने आपल्या ह्या माध्यमातून एवढंच सांगू इच्छितो की कुणीही उभा केलेला नाही. प्रामाणिकपणे आम्ही भारतीय जनता पार्टीचे दोन्ही उमेदवार, या माणेगाव गटातले 3ही उमेदवार निवडून आणणार आहोत, त्याच्यात कुठलीही शंका नाही. आणि असं आधी एक, पुन्हा एक, मागणं एक, पुढणं एक असलं कधी आम्ही राजकारण दादांनी केलं नाही, मीही केलं. कुठं तर आज सभेमध्ये जे आहे ते रांजणीमध्ये आज प्रचाराचा नारळ फोडणं, मात्र तुमच्यावर टीकेचे वार सपासप झालेत. ज्या पद्धतीने जिल्हा दूध संघ असेल, कुठं तर 3,500चा भाव मी द्यायला तयार आहे, तुम्ही धाडस दाखवा, असं देखील आपल्याला बरं का. 3,500चं धाडस आणि ज्यानं बोललंय त्यानं 3,500 द्यायला पाहिजे. दुसऱ्याच्या धाडसाच्या गप्पा कशाला मारताय? ही निवडणुकीचं 1 वर्ष सोडलं तर आधीचं रेकॉर्ड काढून बघा. ही चेअरमन असताना त्या कारखान्याने आमच्यापेक्षा 200-200 रुपये दर कमी दिला. शेवटच्या 8 दिवसाला काय तर 3,000 द्यायचे आणि जनतेला सांगायचं 3,000 दर दिला. कशाला फसवत आहे? किती दिवस अजून चालणार आहे? लोक काही ईडी वाटतात का? सोशल मीडियाच्या माध्यमातून किती वेळ लोकांची फसवणूक करणार आहे? ज्यांनी निवडून दिलं त्या लोकांची सुद्धा आज तुम्ही फसवणूक आणि अपमान करताय. ही कुठं तर थांबलं पाहिजे. म्हणून आम्ही दूध संघावरती आरोप केलेले आहेत. दूध संघाची पण चौकशी करावी. शासनाकडनं घेतलेल्या 350 कोटीचं काय झालं त्याची पण चौकशी करावी. मी स्वतः निवेदन देतो. 1 महिन्यात मी इलेक्शन झाल्यावर माझी राजीनामा द्यायची तयारी आहे दूध संघाची. आम्ही ज्या शासकीय प्रशासक जे दूध संघावर होता त्यांनी जी जमिनी विक्रीची परवानगी घेतलेली होती त्या जमिनी टेंडरने आम्ही विकलेले, शासनाच्या परवानगीनं. 1ही रुपयाचा भ्रष्टाचार नाही. मी स्वतः माझ्या खाजगी कारखान्यातून 80 लाख रुपये दूध संघाला मदती करायचं म्हणून मदत केलेली. असल्या दमडीच्या भ्रष्टाचाराच्या ह्याच्यात मी नाही. साखरेची पोती गोडाऊनमध्ये एक शिल्लक नाही. कुठले नियम पाळायचे नाहीत, उलटे सुलटे धंदे करायचे. 350 कोटी घेतले, त्याच्या आधीचं 4 वर्ष झालं कारखाना चालवते. 1 रुपया कर्जाचं व्याज भरलंय का? बँक का गप्प आहे? कुणाला मॅनेज करून चालवत आहे? काय कारभार चाललाय? ही सभासद तिथले विचारत नाहीत म्हणून आपलं काय बियान कुणावरही आरोप करायचा. दूध संघावरच्या आरोप नुसते नाही, कुठलेही माझ्यावरचे आरोप आहेत त्याला मी चौकशीला सामोरं जायला तयार आहे.
चौकशी करावी. त्यांनी लोकांचे प्रश्न सोडवायच्या ऐवजी विधानसभेत दूध संघाचा प्रश्न घेतलाय. माझं म्हणणं आहे, एवढ्या लांब जायची गरज नाही. मीच राजीनामा देतो आणि चौकशीचं आवाहन करतो. पण त्याच्याबरोबर विठ्ठल कारखान्याची सुद्धा 350 कोटी जे भ्रष्टाचार झालाय, निवडणुकीला कशा पद्धतीनं गैरवापर केला आणि कसा भ्रष्टाचार झालाय, त्याचा विनियोग 350 कोटीचा आज कामगार उपोषण करतायत, तिथले व्यापारी उपोषण करतायत, सभासद वर्गामध्ये संभ्रम आहे, खोटी बिलं दिलेली आहेत, मशिनरी दुरुस्तीचा प्रश्न आहे. सगळं त्यांचं रेकॉर्ड आमच्यापाशी आहे आणि त्या गोष्टीची सुद्धा चौकशी करावी. माझं 100% सहकार्य राहील दूध संघाची चौकशी. ज्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर मागच्या 3 दिवसापासून माड्यामध्ये एक वेगळं राजकारण समोर आले. स्टॅम्प पेपरवर निवडणूक न लढवण्याची 8 आमदार महोदयांनी मांडली. ते तर निर्लज्जपणाचा कळ झाला. असं लोकशाहीमध्ये कोण कुणाला लिहून मागतं का? लोकशाहीमध्ये कोण लिहून मागतं का? आणि ते पण एखाद्या महिलेला. म्हणजे तुम्ही सत्ता दिली म्हणून लोकांची पार कोंडीत गाठून त्यांना पार हातपाय बांधायची भाषा करायला लागली. अशी कुठं पद्धत असते? डिजिटल देखील माड्यामध्ये लागलेत. बाहुबली कटप्पाचे निषेधाचे आमदारांचे करणार ना, स्वाभाविक आहे. ते पदाधिकारी आहे म्हणून त्यांची अशी भाषा सामान्य माणसाच तर काय करणार आहे? सत्ता दिली म्हणून तुम्ही गैरवापर काय बी करायला लागला. साठे गटाची कुठं तर त्याच्यावरती 100%. एकंदरीत राष्ट्रवादीमध्ये नाराज असलेले दादासाहेब साठे आता वेगळा विचार करण्याच्या विचारात आहेत. असं काय आपल्या संपर्कात आलेत का, किंवा पृथ्वीराज सावंतांच्या तुम्ही त्यांना येण्यासाठी काय वेगळं प्रयत्न राजकीय हालचाली केलेत का? या तालुक्यामध्ये राजकारण किती टोकाला गेलं तरी विरोध असणं, विरोधक असणं ही गोष्ट वेगळी आहे. पण द्वेषाचं राजकारण ह्या तालुक्यामध्ये कधी झालेलं नाही. आणि व्यक्तिद्वेषाचं राजकारण करणारी ही सगळी मंडळी आहे. आम्ही कधी तसलं राजकारण केलं नाही. विरोधक असला पाहिजे, त्यानं बोललं पाहिजे. सत्ताधारी जे आहे त्याला काम करायला त्याच्यामुळं उत्साह वाढला पाहिजे. यात गैर काय ना. खोटं बोलणे, व्यक्तिगत लेवलला जाऊन बोलणे, ह्या लबाड्या कुठं तर थांबल्या पाहिजे. काय एकंदरीत विश्वास काय व्यक्त कराल? मला खात्री आहे या तालुक्यातली आणि मतदारसंघातली जनता इतकी इडी नाही जितकी समोरची समजते. ही जनता 100% त्या गोष्टीला उत्तर देणार आहे. आज बाबा दादांची अनुपस्थिती जाणवते का? दादा आज अमेरिकेत उपचार घेत आहेत. 100% आहे. त्यांनी ती पण काहीतरी वक्तव्य केलं की इमोशनल ब्लॅकमेलिंग करतोय. आम्ही इमोशनल ब्लॅकमेल करत नाही. तुमच्यासारखं सारासार खोटं बोलून लबाड्याही करत नाही. आम्ही फक्त वस्तुस्थिती सांगण्याचा प्रयत्न केला. आतापर्यंत तालुक्यात एक हाती सत्ता होती, आज काय चित्र राहील तुमचं? मला वाटत नाही कुठल्याही पद्धतीची अडचण आहे. एक हाती सत्ता लोकांनी ज्यावेळेस ठरवलेलं असतं त्यावेळेस लोक त्या एक हाती सत्तेचा विचार करतात. आपण ठरवू शकत नाही. मानेगाव गटात पृथ्वीराज सावंत सरांना पूर्वी आम्ही पाठिंबा दिलेला होता. ते ह्या मतदारसंघातून निवडून आलेले होते. त्याच्यामुळं आज ही गोष्ट नवीन नाही. आज त्यांचे पुत्र या ठिकाणी उभा जरी असले तरी त्यांनी विधानसभेला आम्हाला सहकार्य केलेलं होतं. पक्षाने निर्णय घेतलेला आहे त्यांना उमेदवारी द्यायचा. त्यामुळं आम्ही सहकार्य करायच्या भावनेने व्यवस्थित प्रामाणिकपणे काम करतो.